सखी सावली काव्यांजली। अहो तुम्ही खरंच जुगार खेळणार? मला तर सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये पैसे भरायचे होते म्हणून तुम्ही तोडे गहाण ठेवलेत म्हणून। तुम्ही तोडे विकले? काव्या, नक्की काय सांगितलं त्यांनी तुला? काय झालं ते खरं सांग। हो बाबा, सांगते मी। यांनी मला सांगितलं होतं की हे 1 ग्रॅमचे तोडे आहेत। माझे खरे सोन्याचे तोडे कुठे आहेत? तुम्ही गहाण ठेवले का? मी फ्रॉड केलाय असा आरोप होता। स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला पैसे अकाउंट्समध्ये भरावे लागले। आता जसं तू अशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नका। अहो कधीतरी त्यांना माझी शपथ आहे। विश्वजीत, काव्याशी पण खोटं बोललास तू? एकदा लबाडीची सवय लागली ना की माणूस असाच वागतो। काव्या, त्यानं तुला काहीही सांगितलेलं असो, पण ह्या तोड्याच्या प्रकरणात तुला मला काहीच सांगावंसं नाही वाटलं, काहीच विचारावंसं नाही वाटलं। तुम्ही वैरी आहे का तुझी? नाही, तसं नाही। मी एक शब्द बोलू नकोस। अंजली, बघतेस ना तू, तुझी अक्काई माझ्याशी खोटं बोलली। माझी सून आदर्श आहे, माझ्यापासून कधी काही लपवत नाही असं सगळ्या जगाला ओरडून बोलत असते मी। पण आज माझ्या विश्वासाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या हिनं। माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळवल्या। यांचा गुन्हाच इतका मोठा आहे की आईंचं चिडणं साहजिकच आहे। काव्या, अगं नवऱ्याला सुख दुःखात साथ द्यायची असते, त्याच्या लबाडीत नाही। तो चुकत असेल ना तर बायकोनी त्याला अडवायचं असतं, पण तू तर त्याच्या पापात सामील झालीस। अगं नवऱ्यावर प्रेम करायचं असतं, पण ते असं आंधळं नाही। खूप मोठा गुन्हा केलास। नाही, मी फक्त काही सांगू नकोस। आज तुम्ही दोघांनी लाज आणलीत आम्हाला, नजरेतून पार उतरून गेलात तुम्ही। मीनाक्षी, अगं शांत हो, तुला त्रास होईल। हो, कशी शांत होऊ? आतून जळते मी, कशी शांत होऊ सांगा ना। या नवरा बायकोने आज अगदी परक करून टाकलं आपल्याला। आपल्यापासून आणखीन काय काय लपवलंय देव जाणे। नाही आई, अजून काहीच लपवलेलं नाहीये खरंच। विश्वजीत, अरे पण तू ही वेळच का येऊ दिलीस? प्रभुदेसाई घराण्यातला मुलगा बाहेरच्या कुठल्या तरी फालतू लोकांबरोबर जुगारात पैसे उडवू शकतो? हेच संस्कार आहेत आमचे? अरे तुझा आपल्या कर्तृत्वावर, कामगिरीवर जराही विश्वास नाहीये? जुगारातनं घर चालवणार आहेस तू? बाबा, मी खरंच सांगतोय तुम्हाला,
मी फक्त एक दोनदा मित्राच्या नादात खेळलो, नंतर नाही खेळलो. मी खरंच सांगतो. शेण एकदा खाल्लं आणि 10दा खाल्लं तरी सारखंच. विशू, तू अजूनही माझ्याशी खोटं बोलतोयस. आधी म्हणालास माझा गैरसमज झालाय, आता म्हणतोस एकदा खेळलो. मागच्या आठवड्यातच गेला होतास ना, असं तो माणूस म्हणाला. खोटं आहे का ते? तुला मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते आम्हाला. तुम्हा दोघांनाही पारखण्यात खूप मोठी चूक झाली आमची. काव्या, मला सासूबाई म्हणू नकोस, आई म्हण, असं मीच प्रेमाने सांगितलं होतं ना तुला. तेवढं जवळचं नातं होतं आपलं, पण आता ते नातं संपलं. आज आता या क्षणापासून तू मला आई म्हणायचं नाहीस, सासूबाई ही म्हणायचं नाहीस. तू कुणीही नाहीयेस माझ्यासाठी, समजला? तू माझ्याशी लपवाछपवी केलीस, मी तुझी आई बनले, पण तुला माझी मुलगी बनता आलं. माझ्या नशिबात मुलगी नव्हती आणि ती मला मिळालीच नाही. आई, अहो, मी आई म्हणू नको असं सांगितलं ना तुला एकदा मी. कळत नाही? आणि तू रे, तुझी ही आई नाहीये मी आजपासून. मला आई म्हणण्याचा हक्क तुम्हा दोघांकडून काढून घेते मी. भाऊजी जुगार खेळत असतील, त्यासाठी एवढे उद्योग करत असतील असं कधीच वाटलं नव्हतं. बरं, स्वतः केलं ते केलं, पण अक्काईला खोटं बोलायला लावलं आणि तिला निष्कारपणे शिक्षा मिळाली. आशू का व्हिडिओ कॉल करते? आशू, तू का फोन करतेस मला? मला कुणाशी काही बोलायचं नाहीये. अक्काईने मला सांगितलं की तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही. आशू, आशू इकडे आण बाळा, मी बोलते. अंजली, अंजली बाळा, तुझा आमच्यावरचा राग मान्य आहे ग, पण तरी सुद्धा माझं. काकू, मला कुणाशी काही बोलायचं नाहीये, खरंच. मी फोन कट करते. अगं ऐक ना जरा, ऐक ना माझं. मला फक्त तुझी माफी मागायची, बाकी काही नाही. आम्ही चुकीचंच वागलोय तुझ्या बाबतीत. आम्ही पापी आहोत, दुष्ट आहोत, खूप चुका झाल्यात ग. त्यासाठीच फक्त माफी मागायची होती तुझी, बाकी काही नाही. माफ कर ग.
तुझ्या काकूला माफ कर ग अंजली. आम्ही रागाच्या भरात काय वागलो तेच कळलं नाही. मूर्खपणा केला आम्ही. प्लीज सॉरी ना, माफ कर ना आम्हाला. माझ्यावर तुमचा राग होता हे माहित होतं मला, पण मी एवढी नकोशी झाली आहे ह्याची कल्पना नव्हती. अहो ग बाई, डोकं फिरलं होतं आमचं, नकळत झाली आमच्याकडून चूक. त्याची शिक्षाही भोगतोय ना ग आता. काव्य त्यांनी आम्हाला कठोर शिक्षा दिली हे माहिती आहे ना तुला. अगं घरात अन्नाचा कण सुद्धा नाहीये. आईची हाल पण बघवत नाही ग. ठीक आहे आम्ही सगळं सहन करतो, पण तू एकदा म्हण ना आम्हाला माफ केलं म्हणून. प्लीज माफ कर ना आम्हाला. हे शक्य नाहीये. हे मी नाही करू शकत, नाहीतर अक्काही मला माफ करणार नाही. अगं बाळा ऐक ना, जरा राग ठेवू नको ग. उद्या काय बरं वाईट. आई आई, अरे देवा, आई, आईला चक्कर आली. अंजली, खरं असेल की हे सगळं नाटक असेल? कसा विश्वास ठेवू तिच्यावर? अक्काईने घरातलं सगळं साहित्य आणलं तर आहे. म्हणजे खरंच त्या दोघी उपाशी असतील तर, आणि त्यातून काकूला त्रास झाला असेल का? मला काहीतरी करायला हवं. अक्काईला सांगू का? नाही, नको. अक्काईच्या डोक्यावर आधीच एवढं टेन्शन आणि त्यात ह्याची भर नको. मीच काहीतरी कर. अंजली, हाय. अंजली, हॅलो. अंजली, अंजली, हाय. हॅलो, हाय. ओ सॉरी. अंजली, सुजी, तुम्ही इथे? नशीब ओळखलं. मी इथनच जात होतो, तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. काय म्हणताय, कशा आहात? तब्येत कशी आहे? बरी आत्ता. बरी आहे? नाही, बरी आहे म्हणताय, पण वाटत नाही तुमच्याकडे बघू. पाय अजून बरा झालेला दिसत नाही. आणि असं एकट्या कुठे चाललाय? मी माझ्या घरी जाते. तुमच्या घरी? म्हणजे मी तुम्ही जिथे गणपतीच्या दर्शनाला आलेलात ना, ते माझ्या अक्काईचं घर आहे. ती मला तिच्यासोबत आराम करायला घेऊन गेली. अच्छा अच्छा, आता आलं माझ्या लक्षात. अहो पण अशा चालत का निघताय? म्हणजे रिक्षेने जायचं ना. तुमची हरकत नसेल आणि चालणार असेल तर मी तुम्हाला घरी सोडू माझ्या बाईकवरून? नाही, नको, मी जाईन रिक्षाने. काय आहे, ह्या एरियात पटकन रिक्षा मिळत नाही, आणि असं किती वेळ चालत जाणार? त्यापेक्षा मी सोडतो तुम्हाला. चला. तसंही रिक्षा मिळत नाहीये आणि काकूकडे लवकरात लवकर पोहोचायचंय. जावं का यांच्या बरोबर? हवं तर जिथे रिक्षा मिळेल तिथपर्यंत सोडतो, मग तर झालं. पण प्लीज नाही म्हणून, प्लीज. अहो तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, पाय दुखेल तुमचा. बसा. हा, एक एक एक. हो हो, इथेच इथेच.
रिक्षा शोधत शोधत माझ्या घरापर्यंत येऊन पोचलो, पण रिक्षाच मिळाली नाही. सॉरी, तुम्हाला उगाच त्रास झाला. त्रास? बापरे, मला काही त्रास झालेला नाही. मला लोकांना मदत करायला आवडतं. थँक्यू, तुम्ही इथपर्यंत सोडलं. ओके, सावकाश. हो. आई आई आशू, बुकेने डोकं उठायला लागलं ग. किती नाटकं केली ग त्या अंजली समोर. डोकं दुखतंय, चक्कर येते. असं काही बाई बोललं तर तिला जरा वाईट वाटेल आपल्याबद्दल, काळजीपोटी येईल. अगदीच नाही तर एखादा फोन तरी केला असता. आई, काव्यताईचं सोड, पण निदान अंजलीला विश्वास बसेल असं तरी वाटलं होतं. पण आपली आयडिया सुपर फ्लॉप केली. आणि अंजली आपल्याला जाम चिडलेली दिसते. आशू, चिडणारच ना ती. बरं, त्यात ती जाऊन बसले तिकडे काव्याकडे. इथे जर असती तर थोडं गोड बोलू, इथं आलं असतं ना तिला. आणि काव्याने सांगितलंय आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाही. शिवाई बसते मी, मला तो उभं पण राहत नाही. आय 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 गो, आई ग. आशू, ही अंजली गळाला लागेल असं वाटलं होतं का? म्हणजे हे जे काही नाटक केलं ना चक्कर बिक्कर येण्याचं, ते बघून जरा पितली असती तर काव्याला सांगून आपली शिक्षाही माफ केली असती. सगळी मेहनत वाया गेली. अक्काईने बजावलं होतं तरी त्यांच्यावर थोडा का होईना विश्वास ठेवला आणि इथपर्यंत आले. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. यापुढे कानाला खडा. अंजली, मी करतो फोन. अंजली, अहो काय आहे, निदान कोणाचा तरी आधार घ्यायचा. मला काळजी वाटते हो तुमची. हो, पायाखाली दगड आला म्हणून. पण तुम्ही अजून इथेच गेला नाही? नाही, मी निघालोच होतो, पण तेवढ्यात एक फोन आला. असंच तुमच्यासारखं कोणाला तरी ब्लड होतं, मग त्यांच्याशी बोलत बसलो. पण तुम्ही घरी गेला होतात ना, मग परत का आलात? थांबण्यासारखं काही नव्हतं. घरी कोणी नव्हतं ना, म्हणून निघाले. ओके, ठीक आहे. मग मी तुम्हाला तुमच्या अक्काताईकडे सोडतो. चला. अक्काताई नाही, अक्काई. अक्काई? अक्काई, चला सोडतो. नाही, नको, मी जाईन रिक्षाने. मिळेल मला रिक्षा. हा, मगाशी मिळाली तशी ना. चला. हे कविता संग्रह आहे ना? हो. हे पुस्तक मला किती दिवसांपासून वाचायचं होतं, पण मिळतच नव्हतं कुठे. तुम्हाला कविता आवडतात? हो. कविता माझा सुद्धा वीक पॉइंट आहे. ऍक्च्युली हे पुस्तक माझं वाचून झालंय. तुम्ही हे पुस्तक घ्या आणि मग वाचून झालं की परत करा. नाही, नको नको, मी मिळवेन कुठून तरी. एका रसिकानं दुसऱ्या रसिकाला दिलेली भेट नाकारायची नसते. तुमचे फेवरेट कवी काय म्हणतात माहितीये? रसिक मनाला नेहमी कवितेची ओढ असते. मित्रानं दिलेली भेट कवितेसारखीच गोड असते. घ्या आणि वाचून झालं की आरामात परत करा. घ्या.
चल. मूर्ख बेअक्कल आहेस तू. तुला कळत नाही कधी फोन करायचा कधी नाही. हा, आणि समोर कोण आहे याचं तरी भान ठेव रे. कोण बोलतंय, कोणाशी बोलतोय हे कळत नाही तुला. तुझ्यामुळे माझ्या घरच्यांसमोर ना माझी इमेज खराब झाली आहे. तुला कळतंय? यापुढे मला फोन करायचा नाही. फोन ठेव.